सांगलीतील एसटी बसमधील व्हिडिओ व्हायरल. एक्सिलेटरला दोरी बांधत 40 किलोमीटरचं अंतर केलं पार. संगमेश्वरमधील उमरे धरणाला गळती. ऐन उन्हाळ्यात पाणी आटल्यानं 6 गावात पाणी टंचाई. जळगावमध्ये मान्सूनपूर्वी खरीपाच्या कामाला वेग. कापूस पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल. नालासोपाऱ्यात बोगस रिक्षांचा सुळसुळाट. एकाच नंबर प्लेटवरती सुरू 2-2 रिक्षा. पोलिसांकडून कारवाईचा बडगा. धुळे बाजार समिती 2 दिवस बंद असल्यानं कांदा उत्पादकांचे प्रचंड हाल. कांदा आवक जास्त, मात्र वाहतुकीसाठी वाहन उपलब्ध नसल्यानं व्यवहार बंद. जळगाव कृषी विभागाकडून 4 लाखांचं बोगस बियाणं जप्त. शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाकडून 16 भरारी पथकांची नियुक्ती. बुलढाण्यात तब्बल 7,40,000 हेक्टरवरती होणार खरीपाची लागवड. 4 लाख हेक्टरवरती सोयाबीन, 1,98,000 हेक्टरवरती कापूस, तर 85,000 हेक्टरवर तुरीची लागवड. मनमाड शहरात महावितरणचा अजब कारभार. बांगड्या विकणाऱ्याला पाठवलं 4 लाख रुपयांचं वीज बिल. मुंबई नाशिक महामार्गावरती भरधाव कारनं एका व्यक्तीला चिरडलं. शरीराचे तुकडे होऊन व्यक्तीचा जागीच मृत्यू. वाहन चालक फरार.